बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे दहीहंडी संदर्भातली। कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह सध्या देशभरामध्ये पाहायला मिळतोय। कृष्ण जन्मभूमी म्हणून ओळखत असलेल्या मथुरेच्या मंदिरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने जन्माष्टमी साजरी करण्यात आली। यावेळी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट सुद्धा यावेळी करण्यात आली। आपण 4 दृश्य पाहतोय। देशभरातली जी कृष्ण मंदिरं आहेत ती आता सजून गेलेली आहेत, फुलून गेलेली आहेत। भाविकांचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। यानंतरचं दृश्य आहे ते म्हणजे जयपूरचं गोविंद देव मंदिर प्रसिद्ध आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट सुद्धा केल्याचं दिसून आलं। त्यामुळे भारतातच नाही तर जगभरातील जन्माष्टमीची धूम सध्या सुरू आहे। ढाकामधील इस्कॉन मंदिरात सुद्धा जन्माष्टमी निमित्त आरती करण्यात आली। यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर दुसरीकडे कृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवरती देशभरातील कृष्ण मंदिरं सजून गेले। गुजरातच्या इस्कॉन मंदिरामध्ये सध्या विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलं। यावेळी भाविकांनी सुद्धा मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे। आपण 4 दृश्य पाहतोय। देशभरातील कृष्ण मंदिरं जी आहेत ती आता सजून गेलेली आहेत। आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। भाविकांची सुद्धा दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतोय। आपण पाहतोय देशभरामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतोय। भाविकांनी कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचं सुद्धा चित्र आहे। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। श्रीकृष्ण भगवान यांना नैवेद्य सुद्धा दाखवण्यात आलेला आहे। सोबतच महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे। लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व भाविकांनी या कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी एकच रांगा लावल्या।